तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी यूट्यूब ब्लॉगमध्ये। आम्हाला हा ब्लॉग टाकण्यास नक्कीच उशीर झालेला आहे, मात्र तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा। नक्कीच ब्लॉग एकदम मनोरंजक आहे। या ठिकाणी आमच्या दादाचं लग्न झालं होतं, त्याचा जो जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता त्याचा हा ब्लॉग आम्ही या ठिकाणी टाकतोय। जागरण गोंधळाचा कार्यक्रम हा मुख्यतः जेव्हा घरात लग्न जमते तेव्हा केला जातो। लग्नाआधी जी नवीन नवरी असते किंवा नवरदेव असतो तो दर्शनासाठी जातो। आम्ही आमच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गेलो होतो। त्यानंतर घरी येताना सर्वात शेवटी आपण खंडोबाच्या दर्शनाला जातो। खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी जेजुरी या ठिकाणी आपण जातो। त्यानंतर घरी येऊन खंडोबा देवाचा जागर रात्रभर केला जातो, त्याला जागरण गोंधळ असे म्हणतात। या ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम करत असताना जे वाघ्या मुरळी असतात त्यांना फार महत्त्व असते। या ठिकाणी आमचे जे दादा आहे, जागरण गोंधळाचा कार्यक्रम हा जेव्हा घरात पहिले लग्न असते तेव्हा केला जातो आणि जेव्हा घरात शेवटचे लग्न केले जाते तेव्हा केला जातो। काही लोक आपल्या हौसीनुसार जेव्हा खंडोबा देवाला जातात तेव्हाही खंडोबा देवाचा जागर करण्यासाठी आपल्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम हा करत असतात। आमच्याही घरी आम्ही प्रथमच जागरण गोंधळाचा कार्यक्रम अरेंज केला होता। काही लोक आपल्या आवडीनुसार जागरण गोंधळाचा कार्यक्रम हा जेजुरी गडावर देखील घालून घेतात। जेजुरी गडावर देखील जागरण गोंधळाचा कार्यक्रम करतात। या ठिकाणी वाघ्या मुरळी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात सुंदर असे गीत म्हणत असतात। खंडोबाचे अनेक गाणे या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात ऐकायला मिळतात। या ठिकाणी आमचे पप्पा जी पूजा मांडली होती जागरण गोंधळाची त्याचे दर्शन घेत आहे, त्याची आराधना करते। या ठिकाणी आमचे जे काका आहे किशोर काका देशमुख हे देखील जी खंडोबा देवाची पूजा आहे त्याची आराधना करताय, त्याचं दर्शन घेत आहे आणि खूप छान वातावरण होते जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाच्या दिवशी। यानंतर मी आणि प्रियांकाने देखील जी खंडोबाच्या देवतेची पूजा मांडली होती त्यावर हळदी कुंकू वाहून त्याचं देखील आम्ही देखील दर्शन घेतले आणि देवाची आराधना केली। जोडीने आम्ही या ठिकाणी एकामागोमाग एक खंडोबा देवाची पूजा केली आणि खंडोबा देवाचा जागर आराधना आम्ही या ठिकाणी केली। खंडोबा देवाला जागरण गोंधळाच्या दिवशी फार महत्त्व असते, त्यामुळे भंडाऱ्याला फार मान असतो। या ठिकाणी आम्ही मागे हात ठेवून जागरण गोंधळाच्या पूजेचे दर्शन घेतले। यानंतर आमचे जे दाजे आहे हर्षल दाजी घरटे यांनी देखील जागरण गोंधळाच्या पूजेचे दर्शन घेतले। यानंतर आम्ही जागरण गोंधळाचा नैवेद्य घेऊन जे खंडोबाचं ठाणं आहे आमच्या येथे त्या ठिकाणी निघालो। यावेळी जे लोक जागरण गोंधळाला आपल्याकडे पाहुणे म्हणून येतात ते सर्व हा नैवेद्य घेऊन जात असतात आणि आमच्याकडे खंडोबाचं ठाणं हे आमच्या घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। जिथे खंडोबा देवाचे मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही तिथे नैवेद्य पाण्याचा कार्यक्रम करत असतो। या ठिकाणी आम्ही प्रथम खंडोबाच्या देवाला गेलो। यानंतर घरी बनवलेला नैवेद्य प्रियंकाने खंडोबा देवाच्या मूर्तीपुढे ठेवला। त्यानंतर सर्वांनी जी खंडोबा देवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन घेतले। आमच्या नवरदेवाने देखील खंडोबाच्या मूर्तीला हार घातला। यानंतर मम्मी पप्पांनी देखील खंडोबा देवाची पूजा केली। सर्व जे जोड्या आहे भाऊबंद सर्वांनी पूजा केली। या ठिकाणी आमचे काका आणि काकू यांनी देखील हळद कुंकू वाहून जो खंडोबाच्या देवाची पूजा केली। आमच्या घरी प्रथमच जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्या कारणाने आमच्या बऱ्याच भाऊबंधांनी हा कार्यक्रम प्रथमच बघितला। आमचे डॉक्टर काका किशोर देशमुख काका यांनी देखील आपल्या जोडीसोबत खंडोबा देवाची आराधना केली। खंडोबा देवाला हळदी कुंकू वाहून त्याची पूजा केली। यानंतर मी आणि प्रियांकाने देखील जी खंडोबाची मूर्त आहे देवळात त्याची हळद कुंकू वाहून पूजा केली। खूप सुंदर असे वातावरण या ठिकाणी तयार झाले होते, कारण वाघ्या मुरळी बॅकग्राऊंडला खूप सुंदर असे खंडोबाचे गीत म्हणत होते, ज्यामुळे खऱ्या अर्थाने देवाचा जागर या ठिकाणी झाला। यानंतर आमचे बंधू स्वामी तसेच जी दिदी त्यांनी सर्वांनी आरती केली, देवाचे दर्शन घेतले आणि या ठिकाणी सर्वजण जो खंडोबा देव आहे त्याच्या घोषणा देत होते। खंडोबाच्या नावाचा जयघोष या ठिकाणी मंदिरात सुरू होता। यानंतर जी मुख्य पूजा असते जागरण गोंधळाची त्या पूजेला सुरुवात झाली। या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पूजा करणार असतो त्या ठिकाणी शेणाने सारून घेतले जाते, शेणाचा लेप दिला जातो
आणि ती जागा निर्मळ केली जाते, ज्या ठिकाणी आपण खंडोबा देवाची पूजा मांडतो. खंडराव महाराज की या ठिकाणी आता जे वाघे असतात त्यांनी खंडोबा देवाची पूजा मांडायला सुरुवात केली आहे. प्रथम जमिनीवरती त्यांनी हळदी कुंकू टाकलेला आहे. त्यानंतर जो नवरदेव आहे आमचा, त्याने या ठिकाणी 5 खडे ठेवलेले आहे. त्या खड्यांखाली जे आपले विड्याचे पानं असतात ते विड्याचे पानं ठेवून त्यावरती जे घरी आपण देवाची घडण केलेली असते ते देव ठेवलेले आहे. एका बाजूला जे आमचे नाना आहे ती ज्योत पेटती ठेवावी लागते, त्यामुळे त्या ज्योतीत सारखं तेल टाकायला लागतं. या ठिकाणी अशा पद्धतीने वाघ्यांनी आणि नवरदेवांनी पूजा मांडलेली आहे. त्यामध्ये तुम्ही बघताय काही देव ठेवलेले आहे आणि 5वं जे पान आहे त्यावर एक लिंबू ठेवलेला आहे. त्यानंतर त्या नवरदेवाने त्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे. त्यानंतर त्या सर्व जे देव आहे त्यांना नैवेद्य दाखवावे लागतात. जे नैवेद्यामध्ये आपण वरण भात असेल, मेथीची भाजी असेल, भजे असेल असे पदार्थ करतो. नवरदेवाने या ठिकाणी जी पूजा मांडली होती त्या सर्व देवांना नैवेद्य दाखवलेला आहे. अशा पद्धतीने पूजा मांडण्याचं काम या ठिकाणी वाघे करत असतात. यानंतर आमच्या नवरदेवाने जे सर्व देव मांडलेले होते त्यांना फुलं वाहिली, त्यांना पुष्प अर्पण केले आणि नंतर सर्व जी पूजा मांडली होती त्याचे दर्शन घेतले. 5 वेळा नवरदेवाचा माथा या ठिकाणी पूजेसमोर टेकवायचा असतो, मागे हात ठेवून. सर्व जी प्रक्रिया आहे ती वाघे नवरदेवाला समजून सांगत असतात आणि एक साईडला जे बाकीचे वाघे असतात ते देखील खंडोबाचे गाणे म्हणत खंडोबाचा जागर करत असतात. यानंतर आमच्या नवरदेवाने आपल्या अगरबत्त्या घेऊन जी देवाची पूजा आहे ती पूजा केली. पूजा करून देवाचा जागर केला. त्यानंतर आमच्या मम्मी पप्पांनी देखील हळदी कुंकू वाहून या ठिकाणी देवांची सुंदर अशी पूजा केली. मम्मीने देखील ताट ओवाळले. त्यानंतर आमचे डॉक्टर काका असतील यांनी देखील सुंदर अशी पूजा केली. नाना नानी असतील, सर्व जे भाऊबंद असतात त्यांच्या हातून या ठिकाणी देवांचा जागर केला जातो, पूजा केली जाते. देवांना हळदी कुंकू वाहून देवांचे दर्शन या ठिकाणी घेण्याचे काम करत असतात सर्वजण. यानंतर मी आणि प्रियंकाने देखील देवांची पूजा केली. सर्व देवांवरती हळदी कुंकू वाहिलं आणि सर्व देवांचा जागर हा सुंदर रीतीने केला. आणि सर्वात शेवटी आमचे दाजी हर्षल दाजी आणि जागृतीताई यांनी देखील पूजा केली. यानंतर सर्वात शेवटी केली जाते ती खंडोबा देवाची आरती. सर्वजण या ठिकाणी सुंदर अशा आवाजात आरती म्हणत होते. खूप सुंदर असा माहोल या ठिकाणी तयार झाला होता. त्यानंतर जे पाणी आपण आणतो कळशीमध्ये ते सर्व पूजेभोवती फिरवले जाते आणि सर्व भाऊबंद गोल चक्कर मारून पाणी देण्याचं काम करतात. यानंतर आम्ही पुनश्च एकदा आमचं जे ज्योत आहे ती घेऊन निघालो होतो घराच्या दिशेने आणि सर्व पाहुणे हे सोबत घराकडे निघाले होते. घरी आल्यानंतर देवाच्या नावाचा जागर पुन्हा एकदा केला जातो. सर्वजण पायरी
या ठिकाणी आम्ही सर्व भाऊबंधांनी जिजूंनी देव नाचवण्याचा जो कार्यक्रम असतो तो केला. सर्व वाघ्यांनी गाणे म्हटले आणि आम्ही देव नाचवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला. आमच्या कार्यक्रमाचा जर विचार केला तर आमचे जे वाघे होते ते खरंच खूप मनोरंजनात्मक होते. आमचेच जे नातेवाईक आहे रघु गोळे सर यांच्या वाघ्या मुरळीच्या पार्टीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवला होता. आमचे बंधू स्वामी देशमुख यांनी देखील खूप सुंदर असा नाच या ठिकाणी देवांचा केला. वाघे सुंदर अशा पद्धतीने भंडाऱ्याची उधळण या ठिकाणी सर्वांमध्ये करत असतात. आली व भंडारवाली व बाईनी आली व भंडारवाली आली व भंडारवाली व बाईनी आली व भंडारवाली. या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून सुंदर असा देव नाचवण्याचा कार्यक्रम केला आणि आमचे काका खूप सुंदर नाचतात, त्यामुळे त्यांना नाचताना बघताना आम्हा सर्वांना खूप जास्त आनंद होतो. आमच्या मामाने देखील खूप मनमुराद आनंद घेतला. यानंतर घरी आल्यावर देखील खंडोबा देवाची पूजा केली जाते. या ठिकाणी सुंदर अशी पूजेचा कार्यक्रम झाला, आरती झाली. त्यानंतर सर्व लोक आलेले पाहुणे हे जेवायला बसले. सुंदर अशा मेजवानीचा बेत आम्ही या ठिकाणी आखला होता. आम्ही जेवणामध्ये वांग्याची भाजी असेल, चपाती असेल, व्हेज पुलाव असेल, पायनॅपल शिरा असेल, ठेचा असेल असे पदार्थ ठेवलेले होते. यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला तो खंडोबा देवाचा जागर, जो पूर्ण रात्रभर केला जातो. या रात्री खऱ्या अर्थाने आधी देवाचं लग्न लावलं जातं, देवाला हळद लावली जाते. कारण ज्याचं लग्न असतं त्याच्या लग्नाआधी देवाचं लग्न लावणं गरजेचं असतं. वाघ्या मुरळी हे पूर्ण रात्रभर आलेल्या पाहुण्यांना खूपच जास्त एंटरटेन करण्याचं काम करत असतात. त्यांचे अनेक कार्यक्रम असतात. विविध वेश धारण करून ते या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम, अनेक प्रकारचे गाणे या ठिकाणी म्हणत असतात. खरं तर जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला रात्रभर जागणं आणि रात्रभर बसणं हे देखील एक चॅलेंजिंग काम आहे. मात्र जी वाघ्या मुरळींकडे असलेली जी कला आहे त्या कलेमुळे कोणीही हा कार्यक्रम सोडून रात्री जात नाही. इतक्या उत्कृष्ट प्रकारचं सादरीकरण खंडोबा देवाचं हे वाघे मुरळी रात्रभर करत असतात. खरंच त्यांच्या या कार्यक्रमाला मनापासून सलाम असेल. तुमचा माल पुकारी द्यायला पाहिजे. हा मग घे भाऊ पुढे जा. गे रे भाऊ काय म्हणला घेतो का. या ठिकाणी आता आम्ही सर्वांनी मिळून खंडोबा देवाचं लग्न लावलं. खंडोबा देवावरती अक्षदांचा वर्षाव या ठिकाणी केला जातो आणि खंडोबा देवाचं लग्न लावले जाते. यानंतर सुरू होते ती मुख्य प्रक्रिया, ती म्हणजे सकाळी लंगर तोडण्याचा कार्यक्रम. हा पहाटे आयोजित केला जातो. सकाळी नवरदेव हा स्नान करून प्रथम मारुतीच्या दर्शनाला जाऊन येतो. त्यानंतरच लंगर तोडण्याचा कार्यक्रम केला जातो. लंगर तोडताना जे पाहुणे मंडळी असतात त्यांना सांगितलं जातं कोणी हाताची घडी घालायची नाहीये. तसेच लंगर तोडताना चामड्याचा बेल्ट असेल किंवा चामड्याची चप्पल असेल ही देखील चालत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही सर्वांनी माझा आवाज देखील पहिल्यांदाच ऐकला. माझा आवाज देखील तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.